तर आज बनवूया नवरात्रीच्या उपवासासाठी भेंडीची भाजी बनवूया उपवासाची। त्यासाठी मी भेंडी घेतली आहे, तर धुवून घेतली आणि दोन्हीकडे कापून असं बारीक कशी चिरून घेऊया। तर सगळी भेंडी मी अशी बारीक चिरून घेते। तर उपवासाच्या भाकरीवर उपवासाची भेंडी खायला छान लागते किंवा खिचडीवर पण खायला तोंडाला छान लागते। तर कापून घेऊन एका प्लेटमध्ये ठेवली आहे भेंडी। आता आपण गॅस चालू करून त्यावर कढई ठेवूया। नंतर त्यात आपण भेंडी टाकूया। नंतर त्यात तूप टाकते मी। तर फ्रीजमध्ये असल्यावर एक घट्ट तूप आहे, थोडंसं तूप टाकायचं आणि चांगलं हे तुपामध्ये भेंडी चांगली भाजून घ्यायची, त्याच्यामुळे सुटसुटीत होते। उपवासाचं लाल तिखट मीठ आणि शेंगाचं कूट आहे। आता आपण थोडंसं मीठ टाकूया त्यात, नंतर हलवून घेऊया। नंतर त्यात आपण चवीपुरतं लाल तिखट टाकायचं, शेंगाचं कूट टाकायचं, थोडा झाकून ठेवायचं बारीक गॅस करून, परत झाकण काढून हलवून घ्यायचं। तर मस्त अशी झणझणीत टेस्टी उपवासाची भेंडी आपली तयार झाली आहे। तुम्ही उपवासाच्या भाकरीवर किंवा साबुदाण्याच्या खिचडीवर तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता। आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे भेंडी करून पहा।